कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तुम्ही ज्यांना भेटायला आतुर झाला आहात म्हणजेच एजे आणि लीला द न्यूली मॅड कपल सगळ्यांना भेटतील, पण त्यांना भेटायला तुम्ही स्टेजवर येण्याऐवजी तेच तुम्हाला येऊन पर्सनली भेटतील। ओव्हर टू देम नाव। शिवाई स्टेजवर जाऊन मिरवायची संधी हुकली परत। मी तर ना आपल्या रेवला सुद्धा सोबत घेऊन जाणार होते। न जाणो एखादा चांगला बिझनेसमॅन इथे कुठेतरी असेल, त्याची नजर आपल्या रेवूवर पडेल आणि त्यांचं इथे लग्न जुळेल। काय काय स्वप्न बघितले होते। हे एजे नेहमी असं करतात, मला ना वीणबाई म्हणून मिरवण्याचा चान्सच देत नाहीये। हो हो हो, एजे आहेत ते, मोठे बिझनेसमॅन आहेत ते, राजकारणी माणसं, त्यांच्या व्यवसायातली मोठी मोठी माणसं इथे आली आहेत। आता सगळी माणसं त्या स्टेजवर जाऊन लाईनीत उभं राहून नवरा आणि बायकोना भेटणार आहेत का? ते बरोबर दिसत नाही ना। म्हणून एजे आणि लीला खाली येऊन त्या सगळ्यांना भेटणार असं मला वाटतं, म्हणजे असा माझा अंदाज आहे। आजी अहो, आज मी खूप खुश आहे। माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं। मला असं वाटलंच नव्हतं की मी अप्पी, अर्जुन, आदित्य, पारू या सगळ्यांना प्रत्यक्षात भेटेन। एवढ्यातच खुश झालीस? एवढ्यात म्हणजे? अजून सरप्राइजेस बाकी आहेत। अजून सरप्राईज? डोळे बंद कर। पण आजी काय? आणि माझ्या सोबत चल 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 चल, राईट 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 राईट। शिवा, आजी, शिवा, तू किती छान दिसतेस साडीमध्ये। तुला माहितीये मी तुझी खूप मोठी फॅन आहे। मी तुझ्या सिरियलचा एकही एपिसोड चुकवत नाही। आणि कसली फायटिंग करतेस ग तू, एकदम सॉलिड। तुझ्यासारखी डॅशिंग मुलगी ना मी कधीच बघितली नाही अगं, खरंच। बाई तू पण मला खूप आवडते। काय गोड दिसतेस ग तू, हा? आणि तू सगळ्यांना आपलंसं करून घेतेस, किती छान आहे। आणि अभिनंदन लग्नासाठी। तुझं सुद्धा। आजी विसरल्या, एक मिनिट। अगं सुखी राहा। तुम्ही ना एकदम माझ्या बाई आजी सारख्या आहात, मला तशाच वाटतं एकदम। आणि तू आमच्या लीला सारखी। सरोजिनी ताई। हो आले, तुम्ही बोला, मी आले सर। हा शिवा, तुझ्यासारखी डॅशिंग बहीण ना प्रत्येकाला असायला हवी ग। तू तुझ्या बहिणीसाठी किती कठीण निर्णय घेतलास, लग्नाला तयार झालीस। तू फॅमिलीसाठी काही करताना कधीच मागे पुढे बघत नाहीस ना। बाई तू पण तुझ्या बहिणीचा जीव वाचवायला त्या एजंटशी लग्न केलंयस। बाकी कोणाचा नसला ना तरी शिवाचा विश्वास आहे तुझ्यावर। एकदा ते असं करून बोलून दाखव ना, प्लीज 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 प्लीज। शिवाचा विश्वास आहे तुझ्यावर। थँक्यू। पण तू सुद्धा काळजी करू नकोस हा। नाही म्हणजे आता तुला आशूच्या घरातल्यांनी जरी स्वीकारलं नसलं ना तरी सुद्धा मला खात्री आहे ते नक्की लवकरच तुला स्वीकारतील। आणि मला काय वाटतं माहिती, आपल्यात भरपूर गोष्टी सेम आहेत। म्हणजे बघ ना, तुझ्याकडे जसे तुझ्या बरोबर आशूचे बाबा आहेत तसेच इथे माझ्याबरोबर आजी आहे। खरंय, आपल्या आयुष्यात ना आपली माणसं अशी लागतात। हो, सगळं होईल नीट। बेटा। हाँ सर। लीला मॅडम हाँ त्यांना नेऊन द्यायचं। ठीक आहे चालेल।
बरं आजी, मी जर आपले गेस्ट जात आहेत मी त्यांना सी ऑफ करून येतो. मग आली की नाही मज्जा? हा, खूप बरं झालं मी आले खरंच. मला पण खूप बरं वाटलं तुला आनंदी बघून. चला मग आता तू एन्जॉय कर. अभिराम तुला बाकीच्या पाहुण्यांची ओळख करून दे. ठीक आहे, मग मी पुढचं बघते काय ते. आले, चल. मॅडम, तुमच्यासाठी चिठ्ठी दिली आहे. चिठ्ठी कोणी दिली? मॅडम. कोण मॅडम? चिठ्ठी कोणी दिली असेल? काय चिठ्ठी? रूम मध्ये मावशी आई किंवा रेऊ असेल, पण फोनला रेंज नाहीये म्हणून चिठ्ठी पाठवली असेल. काम करते, आजींना सांगून जाते, नाही तर त्या शोधत राहते. कुठे गेले आजी? अरे जाऊ दे, पटकन बघून येते काय काम. यश, एक मिनिट थांब. काय चाललंय तुझं? माझं कुठे काय? काय बोलतेस तू? तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतेय. त्या लीलाच्या बहिणीपासून दूर राहा. अत्यंत फसवी आणि खोटारडी लोक आहेत ती. अगं पण ताई, लहान आहेस अजून तू. काही गोष्टी कळत नाहीयेत तुला. ओके. ताई, मला माहिती आहे तू हे सगळं माझ्या काळजीपोटीच बोलतेस, पण मी आता लहान नाहीये ग, मोठा झालो. आणि तसंही मला रेवतीपासून लांब राहायची काही गरजच नाही. शी इज अ गुड गर्ल. हा दरवाजा उघडा कसा आहे? मावशी आई, रेऊ, कुठे गेल्या? मला इथे बोलवून कुठे गेल्या या दोघी? श्वेता, तू इथे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.